नमस्कार मित्रांनो, आज आपला चौथा दिवस आहे लेग डेचा. स्टार्टिंगला आपण सगळी बॉडी वॉर्म करून घ्यायची आहे, प्रॉपर स्ट्रेचिंग करायची आहे, जॉईंट्स आणि मसलला एकदम स्ट्रेच करून घ्यायचं आहे, जेणेकरून कोणतीच इंजुरी होणार नाही आहे. कारण सगळ्यात जास्त इंजुरी लेग डेला होत असते, त्यामुळे काळजीपूर्वक सगळी मसल्स एकदम स्ट्रेच करून घ्यायचे. वॉर्मअप झाल्याच्यानंतर आपला पहिला सेट स्क्वॉटचा असणार आहे. पहिल्यांदा विदाऊट वेटने स्क्वॉट मारून बॉडी वॉर्म करून घ्यायची आहे. मसल एकदम वॉर्म करून झाल्याच्यानंतर आपण वेट लावून 3 सेट मारणार आहोत. जसं की 80, 100, 120 असे मी 3 सेट मारून घेणार आहे. स्क्वॉटला तुम्हाला असं वेट सिलेक्ट करायचं आहे ज्याने तुम्हाला कंट्रोल आणि एकदम चांगल्या रेपिटेशन मारता आलं पाहिजे. पुढचा सेट आपला लेग एक्सटेन्शनचा असणार आहे. इथं पण आपण 15 रेपिटेशन मारायचे. याचे 3 सेट मारून घ्यायचे. एकदम स्लो आणि एकदम कंट्रोल वर्कआउट करायचं आहे, जेणेकरून मसल एकदम चांगला फटिक होणार आहे. नेक्स्ट सेट आपला हॅमस्ट्रिंग कर्ल असणार आहे. इथं पण एकदम स्लो आणि कंट्रोल रेपिटेशन मारायचे आहेत. याचे पण आपण 15 रेपिटेशन मारायचे आहेत. तुमची फॉर्म आणि टेक्निक एकदम चांगली असली पाहिजे. नाही उगाच मारायचं म्हणून एकदम हेवी वर्कआउट करायचं नाही आहे. प्रत्येक हेवी वर्कआउट करणाऱ्या मुलाची बॉडी असतेच असं नाही आहे, त्यामुळे कायम एकदम व्यवस्थित वर्कआउट करायचं आहे. नेक्स्ट सेट आपला सिटेड काल्फ रेजेसचा असणार आहे. इथं बघा मी एकदम व्यवस्थित मारतो आहे, असंच तुम्हाला वर्कआउट करायचं आहे. एवढं स्लो पाहिजे. उगाच घाईघाईमध्ये वर्कआउट करायचं नाही आहे, कारण स्लो वर्कआउटच तुम्हाला चांगला रिझल्ट देणार. ॲपसाठी आपल्याला लेग रेजेस हा सेट मारायचा आहे. याच्यानंतर आपल्याला अप्पर ॲपसाठी हा मशीनचा सेट मारायचा आहे. मी जे वर्कआउट करतो आहे याच्यामध्ये सगळे आपले लेगचे मसल्स कवर झालेले आहे. जरी तुम्हाला वाटत असेल की खूप कमी सेट येते, पण असं नाही आहे. एकदम चांगल्या पद्धतीने वर्कआउट करायचं आहे. कमी सेटमध्ये चांगला रिझल्ट भेटतो. उगाच प्रत्येक मसलचे 10-12, 10-12 सेट मारत बसायचे नाही आहे. इन्क्लाइन वॉक हा वर्कआउट नंतर खूप जास्त महत्त्वाचा आहे फॅट लॉसमध्ये, त्यामुळे इन्क्लाइन वॉक नक्की करायचा आहे. भेटू उद्या.